जोक्स, विनोद. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि लाईक अँड शेअर करायला विसरू नका. बायको, मी तुमच्यासाठी किती धावपळ करते. लग्नानंतर काम करून करून माझे छोटे हात झालेत. नवरा आश्चर्याने, काय म्हणतेस? तुला कसं कळलं ग? तू मापले का? बायको, हो. आधी व्यायाम करायचे तेव्हा हातानं पायाचा अंगठा सहज पकडायचे. आज लग्नाच्या 15 वर्षानंतर माझे हात गुडघ्यापर्यंतही जात नाहीत. एका मित्राच्या बायकोनं माझ्यासमोरच त्याला उलट-सुलट सुनावलं. अर्धा तास ती त्याची शाळा घेत होती. सगळं बोलून झाल्यावर शेवटी ती म्हणाली, साधी भोळी आहे म्हणून वाचलात, नाहीतर 2 दिवसात तुम्हाला सरळ केलं असतं. माझे डोळेच भरून आले. एका महिलेचा फोन आला, आमच्या घरात आग लागली. बंड्या, तुम्ही पाणी टाकलं का? बाई, हो, पण आग काही विझत नाहीये. बंड्या, अहो मॅडम, मग आम्ही तिथं येऊन काय वेगळं काय टाकणार आहे का? पाणीच टाकणार ना. त्या बाईचं नाव दुसऱ्या दिवशी पेपरात आलं. मृत्यूच्या शेवटच्या क्षणी बायको नवऱ्याला म्हणाली, मी जाते, आता स्वर्गातच भेटू. त्या दिवसापासून नवरा दारू पिऊ लागला, जुगार खेळू लागला, जी काही वाईट कामे आहेत ती करू लागला. त्यानं मनाशी पक्क ठरवून ठेवलं होतं, स्वर्गात जायचं नाही म्हणजे नाही. याला म्हणतात दहशत. आजचं ज्ञानामृत. बायको रागात येऊन चिडचिड करायला लागली की तिच्यासोबत सेल्फी घ्या. ती सगळं विसरून स्माईल करू लागेल. तुम्हीही जगात ताठ मानेने फिरू शकता. फक्त एक दिवस मोबाईल घरी विसरून जा. नवरा मूडमध्ये असतो. बायकोला शायरी ऐकवायला लागतो. जग फिरलो पण कोणी भेटली नाही तुझ्यासारखी. जग फिरलो पण भेटली नाही तुझ्यासारखी दुसरी कुणी. बायको, आता साफसफाई करायला मदत करा. नाहीतर डोकं फिरलं तर माझ्यासारखी भेटणार नाही दुसरी कुणी. बायको चांदण्या रात्री आकाशाकडे बघत नवऱ्याला विचारते, आहो, मला सांगा, अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्ही रोज बघू शकता पण तोडू शकत नाही? नवरा, मी नाही सांगणार. बायको, सांगा ना प्लीज. नवरा, तुझं तोंड 4 दिवस झालं. नवरा मास्क घालून ऑफिसला जातोय. रिंकीचा हात मागायला राजू तिच्या बाबांकडे जातो. रिंकूचे वडील, महिन्याला साधारण किती कमवतोस? राजू, 18,000. रिंकीचे बाबा, काय? मी पोरीला 15,000 पॉकेट मनी देतो. ते मिळूनच सांगतोय काका. गुरुजींनी वर्गात विचारलं, डेट आणि तारीख यात काय फरक आहे? बंड्या, गुरुजी डेटला मुलीसोबत जातात आणि तारखेला वकिलांसोबत जातात. गुरुजींनी धू धुतला. दिवाळीची सुट्टी संपल्यानंतर शाळा पुन्हा भरते. गुरुजी, मुलांनो, दिवाळीत तुम्ही असं काय शिकलात जे तुम्हाला आयुष्यभर उपयोगी ठरू शकतं? बंड्या, काडी लावली की पळून जायचं. आयुष्यात सगळ्यात जास्त प्रेशर कधी येतं? जेव्हा तुमच्या तोंडात एक पाणीपुरी असते, दुसरी तुमच्या प्लेटमध्ये असते आणि तिसरी पाणीपुरी घेऊन भैया तुमच्याकडं बघत असतो तेव्हा. तुम्हाला काय आठवलं असेल तर योगायोग समजावा. पती, प्रिय, आज तुझा वाढदिवस आहे. सांग, आज कुठे जायचं? पत्नी आनंदित होऊन, यापूर्वी मी कुठेही गेले नाही अशा ठिकाणी. पती, ठीक आहे, आज मग किचनमध्ये जाऊ. पती, आज रविवार आहे आणि मला संपूर्ण दिवस मजेत घालवायचा आहे, म्हणून मी सिनेमाची 3 तिकिटे आणली आहेत. पत्नी, पण 3 तिकिटे कोणासाठी? पती, तू आणि तुझ्या आईबाबांसाठी. पती पत्नीला, मला आवड नसताना तुला कुत्रा घरी घेऊन यायची एवढी हौस का आहे? तेच मला कळत नाही. पत्नी पतीला, तुम्ही ऑफिसमध्ये गेल्यावर माझ्या मागे पुढे मागे करणारे कोणीतरी असावे म्हणून. पती पत्नीला, काय अश्रुपूर्ण कादंबरी होई? पत्नी पतीला, वाचवा, वाचा, 1 तासभर जास्तच वाचा. म्हणजे बादलीभर पाणी तरी मिळेल. आज नळाला पाणी आले नाही. पक्या, तू धरती पे जहाँ भी रहेगी, तुझे तेरी खुशबू से पहचान लूंगा. शिंगी, आई शपथ, मला आधीपासूनच शंका होती की तू साल्या कुत्राच आहेस. न्यायाधीशांनी नीरजला बघून म्हटले, तू माझ्याच न्यायालयात काय येतोस? नीरज, न्यायाधीश महाराज, आपलं प्रमोशन होत नाही यात माझी काय चूक आहे? न्यायाधीशांनी साक्षीदारला विचारलं, तुझं वय काय? साक्षीदार, साहेब, 40 वर्ष.
न्यायाधीश, पण मागच्या सुनावणीवेळी तू 20 वर्षे सांगितलं होतंस. साक्षीदार, हो साहेब, पण तेव्हा मला आरोपीकडून निम्मेच पैसे मिळाले होते म्हणून. न्यायाधीश गुन्हेगाराला म्हणाले, अखेर तू खरे बोलला नाहीस. तर गुन्हेगार म्हणाला, हो, खरे बोलल्यास मला कारागृहात जावे लागेल. आणि महापुरुष म्हणतात, कटू सत्य कधीच बोलायचं नसतं. न्यायाधीश, घड्याळ चोरण्याचा आरोप सिद्ध न होऊन झाल्याने तुला सोडून देण्यात येत आहे. आरोपी, धन्यवाद साहेब. मग आता मी हे घड्याळ वापरू शकतो का? न्यायाधीश सूरजला, उद्या सकाळी 5 वाजता तुला फासावर लटकवले जाईल. सूरज न्यायाधीशांना, हां हां. न्यायाधीश सूरजला, तू एवढा का हसतो आहे? सूरज परत न्यायाधीश, मी तर सकाळी 8 वाजेपर्यंत झोपत असतो. नोकर, मला केराच्या टोपलीत 100च्या नोटा सापडल्या. हे घ्या मालक, मीच फेकून दिल्या होत्या. नकली नोटा आहेत त्या. नोकर, म्हणूनच तर परत करीत आहे तुला. नोकर, बाईसाहेब, एका माणसाने पॉकेटमध्ये काय दिले कुणास ठाऊक. ते पाहून साहेब चक्कर येऊन पडले. बाईसाहेब, अरेच्चा, याचा अर्थ सोनार माझाही हिऱ्याचा हार देऊन गेला. नाना एकदा बायकोला घेऊन हॉटेलात गेले आणि ऑर्डर दिली. 2 कॉफी, गार की गरम? वेटरने विचारले. म्हणजे म्हणजे गार कॉफीला 10 रुपये, गरम कॉफीला 5 रुपये पडतात. तुम्हाला कोणतीही पाहिजे? मग गरमच आण, नानांनी सांगितलं.